नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 10 जून 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. विश्ववसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी आहे. नक्षत्र अनुराधा आहे. योग सिद्ध आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:26 ते 2:07 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:02 ते 12:48 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:49 ते 5:30 आणि यमगंड काळ सकाळी 9:03 ते 10:44 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारच्या नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. छोटे मोठे काही आर्थिक लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास दिसून येतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही संधीसुद्धा समोर येऊ शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असणार आहे. जी कामं हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसतील. तुमचा मूड कॉन्फिडन्स सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमधील नातेसंबंध उत्तम राहतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. घरातल्या व्यक्तींबरोबर बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. आजच्या दिवशी तुम्ही थोडासा आराम करणं पसंत कराल. तुमचा मूड सुद्धा खूप शांत स्वरूप दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. जी कामं हाती घ्याल ती पूर्णसुद्धा होताना दिसेल. थोडंसं दमल्यासारखं वाटेल. दमछाक झाल्यासारखं वाटेल. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती कामंसुद्धा पूर्ण होतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण काही गुंतवणुकासुद्धा होऊ शकतील.
आर्थिक संदर्भातले काही चांगले व्यवहार होण्याची शक्यता राहील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं तुम्ही हाती घ्याल ती पूर्णसुद्धा होताना दिसतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. थोडं फिरणं वगैरे होईल, मात्र दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्यसना चंद्राचं भ्रमण आहे. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे आजच्या दिवशी थोडं जास्तच प्रमाणात दिसून येईल. महत्त्वाचं म्हणजे फिरणं वगैरे होईल, त्याच्यामुळे एक्झर्शन थोडं जास्त प्रमाणात जाणवेल. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. स्ट्रेस, टेन्शन घेऊ नका. कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभ सणा चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. आर्थिक व्यवहारसुद्धा आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. फायदेशीर ठरू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 10व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तुमच्या कामाची वाहवा होईल. ॲप्रिसिएशन खूप चांगल्या प्रकारचं दिसून येईल. याचप्रमाणे नवनवीन करिअरच्या संधीसुद्धा तुमच्या समोर येऊ शकतील की ज्या पॉझिटिव्ह राहतील. महत्त्वाचं म्हणजे तुमचा मूडसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यसना चंद्राचं भ्रमण आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी भाग्याचे उत्तम प्रकारे साथ लाभेल. तुमचा मूड, कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. याचप्रमाणे आजच्या दिवसात तुम्ही महत्त्वपूर्ण कामाची सुरुवातसुद्धा करू शकता. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 10 जून 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.